15 दिवसांपासून संततधार किंवा धुवाधार पाऊस बरसतोय। गेल्या 5 दिवसात तर इथली परिस्थिती आणखी बिकट बनली आहे। मात्र धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आहेत तरी कुठे असा प्रश्न उपस्थित झालाय। नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी मंत्र्यांचे ताफे अडवायलाही आता सुरुवात केली आहे। अतिवृष्टीच्या आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी धाराशिवमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा अडवला। पिकांचं नुकसान झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी ताफा अडवत गिरीश महाजन यांच्याकडे मदतीची मागणी केली। प्रशासनाला शेतकऱ्यांचं काहीही देणं घेणं नसल्याचा दावा करत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। गिरीश महाजन साहेब हे नेमके पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते का आमचे टिंगल करण्यासाठी आले होते? आज हिथं नुसतं ह्या शेतात उतरले आणि वापस गेलेत। आमच्या तिकडे ज्या शेतकऱ्याच्या 40 गाया मेलेल्या आहेत त्या शेतकऱ्याकडे तर जायचं लांबच, कारण हिथं हा रस्ता खचलाय म्हणून साहेब पुढे आले नाहीत। एका शेतकऱ्याला भेट दिली पायाला चिखल न लावणे एवढं काम बसून हिंडणे साहेबाचा एवढंच एका शेतकऱ्याच्या कशामुळे गेले ते पण रोडवरून पंचनामा केला। ज्यावेळेस शेतकरी म्हणले की इथं साईडला चला त्यावेळेस ते खाली उतरले, नाही तर ते रोडच्या खाली उतरायला तयार नव्हते। जलसंपदा मंत्री असलेल्या गिरीश महाजनांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करणार नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले, त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली। योग्य निर्णय या बाबतीमध्ये। ओला दुष्काळ सरसकट असेल, सरसकटी करतील, तिथे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे, पण आवश्यक असेल त्या ठिकाणी आवश्यक तो निर्णय घेतला जाईल। मराठवाड्यातील मोठा भाग पाण्यात बुडालाय। इकडे सोमवारी ठाण्यात मेट्रोचं ट्रायल रन सुरू झाली आहे। सर्वसामान्यांचं सरकार चालवणारे कारभारी मेट्रो 4च्या मार्गिकेचं टेस्टिंग करत होते, तर गिरीश महाजन पाहणी करण्यासाठी नाशिकहून धाराशिवला पोहोचले। मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला। धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर तर दिवस रात्र एक करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावतायत। संकटाची पर्वा न करता ओमराजे निंबाळकर मैदानात उतरले, त्यामुळे धाराशिव आणि बीडचे पालकमंत्री आहेत तरी कुठे असा प्रश्न निर्माण झालाय। 15 दिवसांपासून धाराशिव आणि बीडमध्ये संततधार सुरू आहे। 17 सप्टेंबरला अजित पवार आणि प्रताप सरनाईकांनी ध्वजारोहण केलं। दोन्ही पालकमंत्र्यांनी 17 तारखेला पाहणी केली। प्रताप सरनाईकांनी मदतीचं आश्वासन दिलं, मात्र प्रशासनाकडून ते आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये, तर अतिवृष्टीमुळे परिस्थिती बिकट झाली। 20 तारखेपासून धाराशिव आणि बीड जिल्ह्याला पाण्याचा वेढा पडलाय, पण धाराशिव आणि बीडचे पालकमंत्री वेळीच मदतीला धावले नाही असा आरोप विरोधक करतायत। मोनोरेल, मेट्रो वगैरे उद्घाटन मुंबईत, ठाण्यात करतायत, राजकीय भाषणं करतायत, निवडणुकांची आखणी करतायत। त्यांचे इतर मंत्री जे सहकारी आहेत ते सुद्धा त्यात अडकले आहेत। पण थोडं यातून बाहेर पडून पुढला काही काळ सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी फक्त मराठवाड्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। भांडी, जेवण बनवण्याचं जे काही साहित्य असते ते, झोपण्यासाठी लागणारं साहित्य, म्हणजे ह्या सगळ्या जीवनोपयोगी वस्तू घेऊन मी धाराशिवला निघतोय। आज आमच्या गाड्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून रवाना होतील आणि उद्या सकाळी मी धाराशिवला पोहोचतोय। राज्यात पालकमंत्री पदावरून सत्ताधाऱ्यांमध्ये किती रस्सीखेच सुरू आहे हे सर्वसामान्यांनी पाहिलंय। मंत्र्यांना पालकमंत्रीपद हवंय, मात्र पालकमंत्र्यांची कर्तव्य पूर्ण केली जात नाही। पालकमंत्री गरजेच्या वेळेला जिल्ह्याकडे पाहत नाहीत। पालकमंत्र्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे आपण आता बघूया। पूर, दुष्काळ, भूकंप अशा आपत्तींमध्ये तातडीनं निर्णय घेणं आणि मदतीचं नियोजन करणं, जिल्ह्याची प्रगती, अडचणी आणि गरजा राज्य सरकारपर्यंत पोहोचवणं, जिल्हा समन्वयकाची भूमिका पार पाडणं, जिल्ह्याला मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून प्राधान्यक्रम ठरवणं, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासोबत वेळोवेळी आढावा घेणं ही पालकमंत्र्यांची कामं आहेत। मात्र ही कामं जबाबदारी पार पाडण्यात धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार अपयशी ठरले। हे दोन्ही नेते संकटाच्या काळात पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी वेळेत पोहोचलेच नाहीत। ही मोठी चूक त्यांनी लवकरात लवकर दुरुस्त करायला हवी। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।